हाय एव्हरीवन, सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. गुड मॉर्निंग सर्वांना. दिवसाची सुरुवात जर प्रसन्न वातावरणात झाली तर संपूर्ण दिवस खूप छान जातो. आजच्या व्लॉगमध्ये मी माझं रोजचं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वात आधी मी अंगण झाडून घेते आणि रांगोळी काढून घेते. पण आज रांगोळी काढणार नाही कारण पावसाचे येणे जाणे सुरू आहे. त्यानंतर काय तर सकाळची सगळी कामे करायला ऊर्जा हवी असेल तर 1 कप गरमागरम चहा तर बनतोच. चहा पिताना 5 मिनटं शांत बसणं, स्वतःसाठी वेळ देणं ही माझी दिवसभरातली सगळ्यात आवडती वेळ आहे. चहा झाल्यावर मग सुरू होते घरातली रोजची कामं. रात्री घासलेली भांडी पुसून छान व्यवस्थित ट्रॉल्यांमध्ये लावून घेते. त्यानंतर पूर्ण घर झाडून घेते आणि फरशी पुसून घेते. घर स्वच्छ आणि लखलखीत दिसलं की मनाला खूप समाधान मिळतं. थोडी मेहनत तर लागतेच, पण घर स्वच्छ पाहून तो सगळा थकवा निघून जातो. लोक म्हणतात, रोज तेच तेच काम करून कंटाळा येत नाही का? पण जेव्हा आपलं घर स्वच्छ आणि टापटीप दिसतं, आपल्या घरी कोणी आलं तर ती व्यक्ती, किती छान घर ठेवता तुम्ही, स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवल्या आहेत वस्तू, तेव्हा ते ऐकून आपल्याला मिळणारा आनंद आणि समाधान वेगळाच असतो. फरशी पुसून झाल्यावर कपडे वाळत घालण्यासाठी मी टेरेसवर आले. तर म्हटलं तुम्हाला माझ्या टेरेसवरून दिसणारा निसर्गरम्य वातावरण दाखवूया. घराजवळच्या शेतात हिरवीगार धान रोवलेली दिसतात. निसर्गाचं हे रूप पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि कामाचा सगळा ताण निघून जातो. निसर्गाच्या कुशीत राहण्याचं सुख काय असतं हे रोज इथे आल्यावर जाणवतं. त्यानंतर अंघोळ वगैरे करून मी इथे स्वयंपाक करून घेतला. तर असं होतं आजचा माझा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.